गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात पोळ्याच्या सणाच्या दिवशी एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. कोयर गावातील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी 6 वर्षीय रिशांत प्रकाश पुंगाटी सुट्टीमध्ये गावी आला होता. खेळताना तो गावालगतच्या नाल्यात वाहून गेल्यानं त्याचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. रिशान हा लाहेरी येथील शासकीय शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होता. पोळ्यासाठी त्याचे वडील त्याला घरी घेऊन आले होते. 21 ऑगस्टला दुपारी तो गावाजवळच्या नाल्यावर खेळायला गेला आणि बराच वेळ परत न आल्यानं गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी 22 ऑगस्टला सकाळी त्याचा मृतदेह नाल्यात सापडला. कोयर गावात जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता आणि नदीवर पूल नसल्यामुळे रिशांच्या मृतदेहाला मोका पंचनामा आणि शवविच्छेदनासाठी काट्यात बांधून पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढत भामरागड येथे आणावे लागले. या बिकट परिस्थितीत त्या कुटुंबाची आणि गावकऱ्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नाही. गावकऱ्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुरजागड खाणीकडे लक्ष देणाऱ्या सरकारला आदिवासी जनतेच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यायला वेळ नाही असा आरोप त्यांनी केलाय. आजही गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गाव विकासापासून वंचित आहेत असं गावकऱ्यांनी सांगितलंय. मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे परिस्थिती आणखीन गंभीर झाली आहे. 18 ऑगस्टपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत. भामरागड तालुक्यात यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्या आहेत. पुलांच्या अभावामुळे येथील लोकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.